आपण स्पर्धेला सुद्धा लाभले त्यांच्या माध्यमातून. आणि त्याचबरोबर जय हनुमान निलजे टीम आपल्याला पाहायला मिळेल. त्यांच्यासाठी जरूर पारितोषिक असणार आहे, कारण फिल्डिंग करणारी टीम निलजे आपण पाहतोय स्वर्गीय शेवंतबाई अनंत पाटील यांच्या स्मरणार्थ दत्ता पाटील यांच्याकडून विकेट ॲट्रिकसाठी तब्बल 1500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. जिथे जिथे आपण स्पॉन्सर्स पाहतो ना तिथे तिथे मात्र बक्षिसांची खैरात आपल्याला पाहायला मिळते. मागच्याच मॅचमध्ये आपण पाहिलं तर सदानंद जोशी यांच्याकडून कानपुला टीमसाठी भरपूर प्रमाणात आपण बक्षीस देताना आपण त्यांना पाहिलं, आणि विजय मिळवल्यानंतर सुद्धा त्यांनी जबरदस्त बक्षीस त्यांना दिलं होतं. आणि पुढील मॅचसुद्धा यातून विजेता संघ आणि कानपुला टीम याच्यामध्ये होणार आहे, याची आपण नोंद घ्यायची. आणि कानपुला टीमने कुठेही आपण जाऊ नका, लगेचच या सामन्यानंतर आपली मॅच होणार आहे. आणि त्यानंतर आपण दिघोडे विपक्ष गावदेवी खार्डी या संघामध्ये सामना पाहणार आहोत. पंचांच्या भूमिकेमध्ये पुन्हा एकदा आपण पाहू शकाल जावेद परिसर मेन पंच, स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये हिरमान भोसले सर. सलामी जोडी मैदानामध्ये सूरज परदेशी आणि कुणाल नाईक ही जोडी मैदानामध्ये आहे, सलामीची जोडी. त्याचबरोबर गोलंदाजच्या माध्यमातून निलजे टीमकडून नागेश पाटील दुसऱ्या मॅचमधली पहिली ओव्हर टाकण्यासाठी सज्ज असणार आहे. अगदी रंगतदार अवस्थेत पाकची मॅच आपण पाहिली, तशाच प्रकारचा सामना होईल याची अपेक्षा करूया. पहिल्याच बॉल डिलिव्हर केला जातोय, पहिल्याच बॉलवरती आपण पाहिली लाईन अगदी रीड केली फलंदाजाने, म्हणूनच तर बॉल सोडून दिला. पंचांचा वाईटचा इशारा. अवांतरच्या धावेने सुरुवात झाली आहे. टीम कुणाल 11 आपण पाहतोय सिद्धिविनायक भिंगार टीम आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज असणार आहे गोलंदाज समोर सूरज. पहिल्याच बॉलवरती उडवलाय, बॉलला बिरकावून दिलाय. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उठवत असताना नो मॅच लँड मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय. पंचांच्या इशाऱ्याची आम्ही वाट पाहत आहोत. इशारा आलाय, वन बाउन्स चेंडू सीमा पार, चौकार. पहिल्याच बॉलवरती बॉलला बिरकावून असताना इथे मात्र 5 धावा नोंदवल्या होत्या धावसंख्येमध्ये भिंगार टीमने. पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज. हा बॉल हलकासा डिफेन्स केला बॉलला, पालोत्रमध्ये फील्ड झाला. कुठल्या प्रकारची धाव घेण्याचा प्रयत्न नाही, धावसंख्या रोखली 5. या धावसंख्येवरती गोलंदाज नागेशी ही गोलंदाजी आपण पाहतो. पहिला अवांतरचा बॉल, त्यानंतर पुलनच्या बॉलला बिरकावला डीप मिड विकेटमध्ये, त्यानंतर आला आहे डॉट बॉल. पुन्हा एकदा सज्ज असणार आहे फलंदाज सूरज परदेशी आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूने आपण पाहतो अष्टपैलू खेळाडू ज्याने भिंगारी टीमसाठी बरीच वर्षे आपण खेळ करत असताना पाहिलाय कुणाल. पुढचा बॉल बॅकफुटला आला होता, स्क्वेअर लेगला मात्र शॉटमध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच दरम्यान चेंडू अडवला जाईल आणि चेंडू फेकी सुद्धा आली आहे. बॉल मात्र या ठिकाणी येत असताना कुठल्या प्रकारचा धाव घेण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांनी केला नाही. कशा प्रकारची गोलंदाजी केली जाते याची मात्र या ठिकाणी माहिती देत असताना आपण पाहतोय दोन फलंदाजांमध्ये हे कम्युनिकेशन पाहायला मिळते, कारण तेवढा अनुभव आहे कुणालकडे. आणि त्याच प्रकारे या ठिकाणी सूरजला काहीतरी सांगताना आपण पाहिले, आणि पुढचा शॉट कशा प्रकारचा या ठिकाणी असेल ते आपण पाहू शकाल. आणि पहा समोरच्या दिशेने केला ऑन साइडला पॉवरफुल स्ट्रोक. यावेळेला सूरजच्या बॅट मधून पुन्हा एकदा येतो वन बाउन्स 6 चौकार. संख्या जाऊन पोहोचल्या बिनबाद 9व्या धावसंख्येवरती. पहिल्या षटक प्रगतीपथावर आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज. या बॉलवरती इनसाइड आउटचा पटका आहे. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू मागे क्षेत्ररक्षक आहे, अडवेल का बॉल. दिल्ली संघाच्या ह्या खेळाडूने मात्र आपण पाहतोय चेंडू तर अडवलाय. आणि पहा इथे या ठिकाणी यस आयोजकाचा सुद्धा इशारा आलाय की बॉल घेऊन क्षेत्ररक्षक बाहेर गेला होता, चौकाराचा इशारा आलेला आहे. आता चेंडू हातामध्ये असताना मात्र बाउंड्री टच झाला पाय, आणि त्याचमुळे इथे लगेचच इशारा आला. आपण पाहतोय 4 धावांचा 4 धावांनी सांघिक धावफलक आपण पाहतोय मैदानावरती, जिथे मात्र 5 चेंडू आतापर्यंत समाप्त झालेले आहेत. 13 धावसंख्या धावफलकावरती लागली आहे.
पण हाच तो गोलंदाज ज्याने मात्र 2 बॉल डॉट काढले होते आणि त्यानंतर कुणाल आणि सूरजमध्ये बातचीत झाली आणि त्यानंतर हे 2 चौकार आपल्याला पाहायला मिळतात लागोपाठचे. शेवटचा बॉल शिल्लक आहे, शेवटच्या बॉलवरती चौकार, तर लगातार 3 चौकार सुद्धा पाहायला मिळू शकतील. मात्र पाहूया कशा प्रकारचा धावफलक असेल पुढील या चेंडूवरती. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आहे, पुरेपूर फायदा तर भिंगार टीमला मिळालाच आहे. मात्र शेवटचा बॉलवरती काय असेल. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, सरळ बॅटने 3 चौकार आलेत आणि अशा वेळेला मात्र हे फटके लगावले जातात. अशा फटक्यांनी तर अनेक खेळाडू बर्बाद सुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळालेत. मात्र काही ते वेगळ्या मनस्थितीमध्ये होता, जिथे मात्र गॅप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि हा बॉल डॉट येत असताना धावसंख्या रोखली ती मात्र एका षटकाच्या अंतिम बिनबाद 13 या धावसंख्येवरती कुणाल 11 सिद्धिविनायक भिंगार टीमची. चांगलं संगीत पहा, ज्या ज्या वेलीला रायगड ठाणे मधले संघ असतात त्या त्या वेळेला हे संगीत आपल्याला ऐकायला मिळते. मैत्रीपूर्ण लढती असतात आपण पाहतोय खऱ्या अर्थाने. षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपये आणि चौकार हॅट्रिक साठी 1000 रुपये. कुंदन घरत पहा, स्पॉन्सरशिप कशी असावी तर अशी असावी. स्पॉन्सरशिप असल्या कारणाने हे पारितोषिक आपल्या संघाला या ठिकाणी आपण पहा प्रोत्साहन देणार हे प्रात्यक्षिक आहे. प्रात्यक्षिक मिलो या न मिलो मात्र प्रोत्साहन जरूर दिलं जाते कुंदन घर यांच्या वतीने. पुढचं षटक पहिल्या बॉलवरती कुणालला या ठिकाणी बीट केले गोलंदाज नितेशने चांगली गोलंदाजी या ठिकाणी साकारत असताना पहिलाच बॉल डिलिव्हर केला. अगदी आपण पाहिला तर पेस चांगला आहे त्याच्यामध्ये आणि अगदी आपण पाहिलं कमी उंची दिलेला हा बॉल होता कुणालसाठी आणि त्यानंतर मात्र कुणाल लाईन समजू शकला नाही, डॉट बॉल गेला. पहिल्या बॉलची समाप्ती. पुढचा बॉल दुसऱ्या षटकामधला कुणालसाठी पुन्हा एकदा. या बॉलवरती आपण पाहतो जागेवरून खेळलाय आणि काय घडलं मैदानावरती. हा झेल सुटलाय करंटच्या माध्यमातून आणि इथे पहा बाउंड्री लगत चेंडू जरूर अडवला गेलाय. मात्र या ठिकाणी नितेश जरूर निराश असेल की झेल कोणाचा सोडलाय तर भिंगारी संघाचा हा अष्टपैलू खेळाडू कुणालचा हा झेल सोडलाय. अगदी सहज सोपा झेल होता आणि इथे मात्र करण पकडू शकला नाही. कुणालला मिळाला जीवनदान, धाबा आल्या, 2 धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. ती मात्र 15 या धावसंख्येवरती दुसऱ्या षटकातल्या दुसऱ्याच बॉलवरती ही सफलता मिळवली होती. मात्र काही क्षण मात्र पाहिला आपण की चेंडू हातामधून स्किड झाला आणि त्यानंतर कुणाल मात्र सज्ज असणार आहे पुन्हा एकदा फलंदाजी करण्यासाठी. समोर गोलंदाज नितेश ज्याने मात्र जीवाच्या आकांताने मात्र या ठिकाणी विकेट मिळवण्याचा प्रयत्न केला होता. पुढच्या बॉलवरती कुणालने प्रत्युत्तर दिलंय. अगदी साइड स्क्रीनला टच होत असताना चेंडू गेला सीमा पार. अगदी जखमेवर मीठ तोडणारा हा षटकार नितेशच्या गोलंदाजीवर ठोकलाय कुणाल या फलंदाजाने. तर मात्र प्रेक्षकांना सुद्धा मॅच बघण्यासाठी मजा येते. ज्याच्या वेळेला चौकार षटकार लागेल ना त्या वेळेला करण मात्र पश्चाताप व्यक्त करेल की आपण कोणाचा झेल सोडलाय. पुन्हा बॉल नितेश असेल ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता, चपल झाले होते. चेंडू आधी स्टंपच्या लेवलला आपण पाहतोय आणि त्याचवेळी हा निर्धाव बॉल फेकण्यासाठी या ठिकाणी जी पराकाष्ठा केली जाते इथे मात्र नितेशच्या माध्यमातून त्याचं कौतुक करणं गरजेचं आहे. कारण त्याला इथे मात्र षटकार कावाला जरूर लागला आहे. मग त्या अगोदर मात्र संधी निर्माण केली होती, ती मात्र या ठिकाणी संधी गमावली खऱ्या अर्थाने या निलजे टीमने. आणि त्यानंतर मात्र कुणाल पहा फ्रंटफूट लावून खेळण्याचा प्रयत्न हिरामण सरांचा आला, वाईडचा इशारा. तर या दरम्यान पाहुण्यांचं सुद्धा युरजीबाई बिल्डर्स यांचं या ठिकाणी आपण पाहतोय व्यासपीठावरती झालेलं आगमन. त्यांचा आम्ही मनापासून घरत परिवार आणि स्वर्गीय नानाशेठ घरत स्मृती चषकामध्ये मनपूर्वक स्वागत करतोय. पुढचा बॉल ऑन साईडला खेळलाय, इथे मात्र ढकललाय बॉलला. डीपचा क्षेत्ररक्षक जो करण ज्याने मात्र एक झेल सोडला होता तोच आपण पाहतोय सीमारेषेवरून धावत आला. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय युरजीबाई पटेल लिवली लाईफ स्पेस यांच्या वतीने तब्बल 50,000 रुपयाचं डोनेशन या स्पर्धेला आलेलं आहे आणि त्यांचं आगमन झालेलं आहे व्यासपीठावरती.
तसेच रोहितजी पटेल यांचं सुद्धा आम्ही स्वर्गीय नानाशेठ गरजपती चषकामध्ये मनापासून स्वागत करत आहोत. प्रत्येक मान्यवरांना दिलेलं योगदान आणि त्यामुळे यशाच्या शिखरावर पोहोचलेली ही स्पर्धा, सुसज्ज असं आयोजन आणि रायगड ठाण्याचे संघ ज्या आपण पद्धतीने खेळत आहे त्यांना सुद्धा एक वेगळंच मजा या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी येते. दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आपण पाहतो इर्जीबाई पटेल यांच्या वतीने या ठिकाणी स्पॉन्सर करण्यात आलेलं आहे. त्यांचं आम्ही मनापासून स्वागत आणि आभार व्यक्त करत आहोत. पंचांचा आला वाईटचा इशारा आणि तिथे मात्र धावसंख्येचा वेग वाढत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. या दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत गुलशन पाटील माहितीत 24 धावा. या 24 धावांमध्ये आपण पाहिलं तर 3 चौकार आहेत सूरजच्या माध्यमातून आणि 1 षटकार कुणालच्या बॅटमधून आला आहे. पुढचा बॉल नितेशचा असेल. ओके, हाताने मात्र बॅकफुटला गेला, त्यानंतर ढकलला बॉल एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक राहिला या ठिकाणी. हाताने चेंडू गेला सीमा पार. अजून 1 चौकार सूरजच्या बॅटमधून, चौथा चौकार आणि धावसंख्या नेऊन ठेवली तब्बल 28 धावसंख्येवर. जेलर्स यांच्याकडून येलो कलरची ही टी शर्ट्स आतापर्यंत 4 टी शर्ट्स आणि हे पारितोषिक आपण मिळवताना प्रेक्षकांना पाहिलंय. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी खऱ्या अर्थाने. मागच्या मॅचमध्ये 2 वेळा आयवा कॅच पकडली गेली. आता सुद्धा प्रेक्षक आपण चहू बाजूने मैदानाच्या पाहतोय. ज्या प्रेक्षकांना ही सुवर्ण संधी लाभेल त्यांनी मात्र या ठिकाणी जरूर कॅच घेण्याचा प्रयत्न करा. बाउंड्री लगत आपण कॅच पकडायची आहे. आता धावसंख्येचा आपण विचार केला तर 2 षटकांच्या अंतिम आतापर्यंत धावसंख्येचा आलेख आपण पाहिला तर 14च्या सरासरीने कोणताही गडी बाद नव्हता. 28 धावसंख्या लागली आहे, जी एक चांगली सुरुवात आहे. इथे मात्र कुणाल इनेवल सिद्धिविनायक भिंगारे टीमची, तर दुसऱ्या बाजूने जयमान निलजे टीमला मात्र सावरावा लागेल. कारण आतापर्यंत आपण पाहिला तर एक संधी निर्माण झाली होती. कुणालची कॅच घेण्याची एक संधी मोठी होती, ती करणने गमावली आणि त्यानंतर मात्र कुणालने दाखवलेली बॅटिंग आपण पाहिली आहे. 1 षटकार त्याने लगावला आणि आपली धावसंख्या नेऊन ठेवली 28 धावसंख्येवरती. 2 षटकांचा आतापर्यंत खेळ समाप्त झाला. P1चं आणि P2चं षटक संपलंय. आता मात्र क्षेत्ररक्षण विखुरलेलं आपण पाहू शकाल. आता इथं पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्ग गोलंदाज, तिसरा गोलंदाज वापरला गेला केतन पाटील आपल्याला पाहायला मिळाला. तो RAF इकडून गोलंदाजी करेल. मात्र गोलंदाजीच्या मार्गावर असताना त्याच्यासाठी एक संधी असेल की इथून पुढे आपल्याला धावसंख्या रोखायच्या आहेत. त्या काही आपण धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न केला जाईल. कारण इथून आपण पाहिलं तर एकही गडी बाद नव्हता. सूरज आणि कुणाल ज्या प्रकारे बॅटिंग लाईनअप आपण पाहतो या भिंगारे टीमची, त्यांना मात्र एक मोठी संधी असणार आहे. या धावसंख्येचा मोठ्या धावसंख्येमध्ये रूपांतरित करण्याची संधी असणार आहे. हीच जर सरासरी राखली तर मात्र 60-65चा आकडा सहजपणे गाठू शकेल या वेळेस भिंगारे टीम. तिसऱ्या षटकामधला पहिला बॉल फेकण्यासाठी सज्ज असणारे गोलंदाज केतन. समोर कुणाल पहा हलक्या हाताने पुश केला. शॉर्ट मिडऑफला या ठिकाणी चेंडू अडवला गेला. तोपर्यंत 1 धाव सिंगल पूर्ण झाली. धावसंख्येमध्ये धावसंख्याला गेली आहे ती मात्र पहिल्या चेंडूवरती 29 धावा. कुणाल बॅटिंग करत असताना आपण पाहतो वैयक्तिक आपण पण 1 षटकार ठोकत त्याने धावसंख्या वैयक्तिक 10 वरती. तर दुसऱ्या बाजूने सूरजचा आपण विचार केला ना तर 3 बॉल डॉट जरूर केलेत, मात्र 4 चौकारी लगावलेत. कारण वैयक्तिक 16 धावसंख्येवरती खेळतोय आणि सांघिक धावफलक 29 धावसंख्येवरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा सज्ज असणारे गोलंदाजीच्या मार्गावर केतन पाटील. समोर मात्र आता सूरज. सूरजसाठी हा बॉल होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. अगदी ब्लाइंडेड फटका मारण्याचा हा प्रयत्न केला. चेंडू रीड केला नाही, चेंडूची लाईन पाहिली नाही, सर मात्र खेळण्यासाठी गेला आणि तिथे मात्र हा चेंडू मात्र निर्धाव गेलाय. या षटकामधला पहिला बॉल निर्धाव चेंडू. त्यानंतर मात्र जी काही कामगिरी सोपवली आहे कर्णधाराने खऱ्या अर्थाने निलजे टीमच्या केतनवरती, ती पार करण्याची कामगिरी इथे चोख पार पडत असताना आतापर्यंत 2 चेंडूवरती 1 धाव तर दिली आहे. उर्वरित 4 चेंडू अजूनही बाकी आहेत तिसऱ्या षटकामधले. 29 धावा धावफलकावरती. पुढच्याच बॉलवरती लॉप करण्याचा प्रयत्न जरूर केला. चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगला अडवण्याचा प्रयत्न केला तर तो दुसरीचा कॉल दिला होता कुणालने, माघारी परतावलाय आणि या चेंडूवरती आली 1 धाव. एका धावेने धावफलकावरती लागल्या त्या मात्र 30 धावा. याच वेळेस आपण पाहतो सन्माननीय पाहुणे धीरज आडेसर यांचं आगमन झालेलं आहे व्यासपीठावरती. त्यांचा आम्ही नानाशेठ स्मृती चषक या स्पर्धेमध्ये सर्व घरत परिवार पापडीचा पाडा यांच्या वतीने मनापूर्वक स्वागत करत आहोत. जिथे मात्र जरूर कम्युनिकेशन पुन्हा एकदा पाहायला मिळालंय. एका धावेने धावसंख्या 30 वरती आहे. 3 चेंडू आतापर्यंत समाप्त झाले. 2 धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत. 3 चेंडू अजूनही बाकी असणार आहेत. पुन्हा एकदा कुणाल कुणालसाठी
इथून मात्र आपण पाहतोय हात फैलावत हा मात्र फटका केलाय. शॉर्ट स्क्वेअरला पुन्हा एकदा चेंडू अडवला जातोय. अगदी बाउंड्री लाईनहून हा खेळाडू धावत चेंडूवरती आला. धावसंख्या रोखली खऱ्या अर्थाने एक वरती. एका धाबेने धावफलकावर धावा लागतील. 1-4 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. केतनच्या या षटकामध्ये आपण विचार केला तर एकही चौकार षटकार नाही. बिंगारी टीम थोडीशी या ठिकाणी शांत आपल्याला पाहायला मिळते, ज्यांची एकही विकेट गमावली नाही आणि तरीसुद्धा धावा रोखण्याची कामगिरी इथे मात्र केतनने चोख पार पाडली. आतापर्यंत धावसंख्या झाली ती मात्र 31. पुढील बॉल असेल 5वा. केतन टू सूरज हा बॉल खेळण्यासाठी सज्ज. अगदी ओव्हर पिच बॉलला भिरकावून दिलंय. ज्या षटकाराची अपेक्षा केली जात होती सूरजकडून तो षटकार मात्र आपण पाहतोय. अगदी केणी सिटी त्या कट आउटच्या वरून हा बॉल भिरकावलाय. आलाय षटकार. सूरजच्या बॅट पूर्ण धावसंख्येला वेग येत असताना धावसंख्या पोहोचवली आहे आपल्या टीमची तब्बल 37 धावसंख्येवर. हा स्टँड सुद्धा आपण समोरच्या दिशेने पाहतोय. त्याचबरोबर निकेश घरत यांच्या वतीने मालिकावीर ट्रॉफी कैलासवासी दीपक वासुदेव मुंडे यांच्या स्मरणार्थ पापडीचा पाडा यांच्या वतीने उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ट्रॉफीज आपण पाहतोय. मुकेश घरत कैलासवासी प्रदीप गोमा घरत यांच्या स्मरणार्थ त्याच उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज अशा ट्रॉफीज देण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर कमलाकर पाटील तलोजे मजकूर कैलासवासी अक्षय बालाराम पाटील यांच्या स्मरणार्थ सामनावीर सर्व ट्रॉफीज त्यांच्या वतीने देण्यात आलेल्या आहेत. तसेच संतोष कवडेकर सिया ॲक्वाटेक यांच्याकडून आक्वा गार्ड पापडीवाडा टीमला या देण्यात आलेल्या आहेत. तसेच मुसाबाई तलोजा फेज 1 2 बायसिकल या स्पर्धेसाठी देण्यात आलेल्या आहेत. MK टॉयज अँड सायकल्स यांच्या वतीने स्पॉन्सरशिप करण्यात आलेले आहे. वासुदेव मडवी तसेच मिथुनजी मडवी यांच्याकडून नाथाबाई मडवी यांच्या स्मरणार्थ एक बायसिकल या स्पर्धेला स्पॉन्सर करण्यात आलेल्या आहेत. तसेच अभिक महादे यांच्याकडून एक बायसिकलसुद्धा या स्पर्धेला स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. आशिष हजारे यांच्याकडून जनरेटर सर्व्हिस या पूर्णपणे स्पर्धेला 5 दिवस देण्यात आलेले आहे. तसेच जयवंत गर्द यांच्याकडून 50 बाग पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर कुंदनजी घरत यांच्याकडून या स्पर्धेला उद्याच्या फायनल डेमध्ये बकरा देण्यात आलेला आहे. तसेच अविनाश पवार अनिकेत पवार पापडीचा पाडा यांच्याकडून डीजेची सर्व्हिस 5 दिवस या ठिकाणी देण्यात आलेली आहे. अंकित केणी महेश केणी पेठाले यांच्याकडून ग्राउंडसाठी लागणारं टँकरद्वारे पाणी या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली. सदा जोशी पापडीचा पाडा यांच्याकडून 6 डझन बॉल देण्यात आले. संदीप मात्रे कुटारी यांच्याकडून 25 बॉक्स पाणी देण्यात आले आहे. जितेश गायकर बाळा मात्रे पापडीचा पाडा यांच्याकडून नेटची सर्व्हिस आमच्या तर याचबरोबर आपण पाहतो व्यासपीठ यांची उपस्थिती लाभले गिरीधर शेठ पाटील आणि त्याचबरोबर बबन रसाळ साहेब अध्यक्ष उपाध्यक्ष जोडी यावेळेस व्यासपीठावरती उपस्थित झाले आहेत. त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय स्वर्गीय नानाशेठ गरज स्मृती चषकामध्ये. पहा योगेश नुगुकर यांच्या वतीने कुणाल नाईकवर खूप पुद्या झालेल्या आहेत. त्याच्यासाठी हॅट्रिक षटकार आणि हॅट्रिक चौकारासाठी तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. जरूर आपण पाहतो व्यासपीठावर इर्जीबाई पटेल यांचं या ठिकाणी खूप मोठं योगदान स्पर्धेला लागलं. तब्बल 2 नंबरचं पारितोषिक या ठिकाणी 50,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. त्यांचं आम्ही स्वर्गीय नानाशेठ घरत स्मृती चषक आणि सर्व घरत परिवाराच्या वतीने मनापूर्वक आभार व्यक्त करत आहोत. पुढील गोलंदाज आपण पाहतोय जितेश ज्याच्यावरती भरोसा दाखवलाय. नितेश त्याने पहिल्या षटकामध्ये तब्बल 15 धावा देत असताना सुद्धा त्याच्यावरती पुन्हा एकदा भरोसा दाखवलाय.
तर व्यासपीठावरती आपण पाहतोय खऱ्या अर्थाने ज्यांच्या नावाने ट्रॉफीज आपण ही पाहतोय आणि त्यांचे सर्व सुपुत्र आपण पाहतोय व्यासपीठावरती. तो मात्र चांगला स्ट्रोक आहे जर चेटक या ठिकाणी पहा षटकार गेला अगदी वाऱ्याच्या वेगाने. इथे मात्र फलंदाज या वेळेस सूरज परदेशी या फलंदाजच्या बॅटमधून हा षटकार. संदेश परदेशीच्या माध्यमातून अजूनही एक विकेट गलाबली नाही ती मात्र भिंगार टीमने इथे मात्र बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या झेल पकडला गेलाय. पहिले या ठिकाणी ब्रेक थ्रू मिळवलाय. खऱ्या तर चौथ्या षटकाची वाट पाहावी लागली टीमला आणि हा इथं मात्र सूरज परदेशी मात्र बॅक टू द पवेलियन. सांघिक धावफलक आपण पाहतो 46 आणि वैयक्तिक धावसंख्या आपण पाहिली तब्बल 31 धावसंख्येचं योगदान सूरज परदेशीने दिलंय. येणाऱ्या 3 जानेवारी 9 जानेवारी रोजी स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृती चषक 2025 ची ग्रामस्थ मंडल पेंदरची आयोजित नाईटची स्पर्धा आपण पाहू शकाल. जानेवारी 3 ते जानेवारी 9 च्या या कालावधीमध्ये प्रवेश फी 18,000 आहे. प्रथम पारितोषिक 1.5 लाख, द्वितीय पारितोषिक 75, त्यानंतर तृतीय 35, चतुर्थ 35, पाचवे 35 आणि सहावे 35 आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी पहा 2 मालिकावीर बाईक आहेत ABC गटसाठी आणि DEF या गटासाठी या बाईक असणार आहेत. खूप मोठं चांगलं आयोजन आपण पाहतोय. स्वर्गीय जीवा येलन गावदेवी क्रीडांगण पेंदरच्या ह्या मैदानावरती येणाऱ्या 3 जानेवारी 9 जानेवारी रोजी स्पर्धा असणार आहे. आशिष परदेशी आपल्याला पाहायला मिळेल. पहा आई गाड आपल्याला लावताना पाहायला मिळेल आशिष परदेशी. कारण डोळ्याला फार मोठ्या प्रमाणात इजा आपल्या होताना किरण पवारला आपण पाहिला होता. बॉल अगदी बॉडी टच झाला, बॉल रीड केला नाही बरोबर आणि त्यानंतर हा थ्रो मात्र कदाचित या ठिकाणी महागात पडू शकला असता. यस धाव आली 1. बॅटकटचा पंचांचा सुद्धा इशारा आला. धावसंख्या 1 ने जाऊन पोहोचेल ती मात्र 47 धावसंख्येवरती शेवटचा बॉल शिल्लक आहे. सफलता तर मिळवली नितीशने. नंतर षटकार या षटकामध्ये आला. आता मात्र कुणाल नाईक असेल त्याच्यासाठी आपण पाहतो योगेशांनी पारितोषिक लावलेलं आहे तब्बल 2,000 रुपये षटकार हॅट्रिक आणि चौकार हॅट्रिकसाठी हे पारितोषिक असणार आहे. त्यानंतर मात्र या ठिकाणी आपण पाहतोय आतापर्यंत कुणाल नाईकची आपण बॅटिंग पाहिली तरी एकच षटकार आला. त्यानंतर सिंगल आपण त्याच्या धावसंख्येचं योगदान पाहिलं आहे. हिरामन सर वळलेत आणि इशारा दिलाय वाईडचा. वाईडने मात्र धावसंख्या अजून 1 वाढले. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 48 धावसंख्येवरती. पहिल्या मॅचमध्ये आपण धावसंख्या पाहिली 56 आणि 57 टार्गेट असताना कानपूर टीमने मात्र 2 चेंडू राखून ती मॅच जिंकली होती. आणि या स्पर्धेतला सर्वाधिक हाय स्कोर काल आपण पाहिला जो मुरबी टीमने नोंदवला 83 धावसंख्येचा. आज मात्र मोठा पोल असल्या कारणाने खूप चांगले टफन मॅच पाहायला मिळतात. आधी ग्लास केलाय बॉलला डीप मध्ये फाईन लेला चेंडू ट्रॅव्हल झालाय. कुणालच्या बॅट मधून आलाय दबदार फटका चौकार. आहे दत्त जयंतीचा आणि प्रत्येकाला नामघोष आपण पाहतो दत्ताचा नामघोष आणि संत वाणीने या ठिकाणी पहा जितू
डीजेने मात्र या ठिकाणी मंत्रमुग्ध केलं. जरी आपण लाईव्हच्या स्वरूपात ऐकत नसाल तरी मात्र मैदानावरती खूप सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून आज आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने ज्या प्रकारचं संगीतात वाजवलं जातं एकही वेगळं सॉन्ग नाही, पूर्ण देवाची गाणी वाजवली जात आहेत, त्याचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या लागली ती मात्र 52 धावा आत्तापर्यंत लागलेल्या आहे 4 षटकांमध्ये. आतापर्यंत खेळाचा आपण उल्लेख केला तर सूरज परदेशीने 31 धावा केल्या. कुणालने वैयक्तिक आपण पाहिल्या तर तोही खेळतोय 16 धावसंख्येवरती. आशिष आल्या मात्र खातं खोललंय आणि 16 धावसंख्येवरती आपण पाहतो आणि त्याच्यासाठी पारितोषिक खूप महत्त्वाचं आहे. 2000 रुपये त्यासाठी पारितोषिक आहे. मात्र आजच्या दिवसामध्ये आतापर्यंत हॅट्रिक षटकार चौकार किंवा हॅट्रिक विकेट आपल्याला पाहायला मिळाली नाही. येणाऱ्या काळामध्ये जरूर पाहायला मिळेल, कारण येणारे संघसुद्धा खूप मोठे आहेत आणि खूप मोठ्या स्पर्धेमध्ये आज मात्र प्रेक्षकांना भरपूर मेजवानी पाहायला मिळेल. सायंकाळचं वातावरणामध्ये आपण पाहू शकाल की नक्कीच आज दत्तजयंतीचा दिवस असल्या कारणाने भरपूर गावांमध्ये आज दत्तजयंतीचा उत्सव साजरा केला जातोय आणि त्याचमुळे दत्तजयंतीच्या भरपूर या ठिकाणी आपण पाहतो सर्व भक्त या ठिकाणी उपस्थित आहेत. आज प्रेक्षकांची उपस्थिती भरपूर प्रमाणात आहे. शाळेला सुट्टी आहे आणि तरीसुद्धा या ठिकाणी प्रेक्षकांची आपण उपस्थिती पाहिली शनिवारच्या दिवसामध्ये फार मोठ्या प्रमाणावर आहे आणि उद्याचा दिवस तर ग्रँड फिनाले आहे आणि त्याचमुळे भरपूर प्रेक्षक उद्यासुद्धा येतील. हा बॉल ऑन साईडला केला, डीपमधला क्षेत्ररक्षक चेंडूवरती धावतोय तोपर्यंत सिंगल झाले पूर्ण. पुन्हा एकदा कुणालला असेल स्ट्राईक. आशिष मात्र या ठिकाणी कामगिरी पार पाडतोय, कारण कुणाला स्ट्राईक देणं तेवढंच महत्त्वाचं आहे आणि तीच कामगिरी पार पाडत असताना पंचांना मात्र कसरत करावी लागते, कारण डावखुरा उजवा गोलंदाज मैदानावरती ज्या वेळेला सिंगल घेते त्या वेळेला मात्र अशा प्रकारची कसरत इरामन सरांना करावी लागते. पुढचा बॉल असेल पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज करण पाटील पाहायला मिळते. खूप दुहेरी जबाबदार आहे. करणने जेल सोडला होता, हा मात्र अजूनपर्यंत त्याच्यासमोर आता कुणाल आहे. कुपडे संधी आहे कुणालची विकेट काढण्याची. मात्र कुणाल सुद्धा या ठिकाणी आपण पाहू शकाल की मोठी धावसंख्या उभारण्यासाठी सज्ज असणार आहे. सरळ खेळला होता बॅट, मात्र या ठिकाणी चेंडू संपर्क झाला नाही आणि बॉल मात्र निर्धाव गेलाय, निर्धाव काढलाय. खऱ्या अर्थाने कसरत केली आहे करणने यावेळेस मैदानावरती आपल्या निलज टीमसाठी. जो संघ या ठिकाणी उतरला, अगदी ठाणे कल्याणला बिलॉंग करणारा हा संघ, अनेक वर्ष आपण पाहिले या संघाचा दबदबा रायगड ठाण्यामध्ये आपण पाहतो. निमंत्रित संघामध्ये या पापडीच्या पाडा मैदानावरती खऱ्या अर्थाने जवळजवळ 10 ते 12 कल्याण डोंबिवलीमधले आपण संघ खेळताना पाहिले. हीच तर मैत्रीपूर्ण संबंध आहेत, हीच संबंध आहेत खऱ्या अर्थाने आपण टेनिस विश्वामधले. पुढच्याच बॉलवरती अगदी उडवलाय बॉलला, सरळ गेला आणि विकेट मिळवली. मी म्हणेन करणने सोडलेला झेल आणि करणनेच विकेट मिळवली कुणालची आणि इथे मात्र प्रत्युत्तर दिले करणने कुणालची विकेट मिळवून आणि तिसऱ्या बॉलवरती सफलता मिळवत असताना 3 बॉलमध्ये स्लॉग ओव्हरमध्ये आली फक्त 1 धाव. अजूनही शिल्लक असणार आहे. धावसंख्येचं टार्गेट किती असणार आहे, धावसंख्या पुढील सत्रामध्ये किती पार करावी लागू शकेल हे सांगणारे हे 3 चेंडू असतील. मात्र धावफलकाचा विचार केला ना तर नितेश नंतर मात्र करणने सुद्धा खऱ्या अर्थाने लगाम लावला. 3 बॉल फेकलेत आतापर्यंत, विकेट मिळवली आहे, गोल्डन विकेट मिळवली आणि 1च धाव दिले करणने. पुढचा बॉल असेल नवीन आलेला फलंदाज साहिल. पुढच्याच बॉलवरती साहिलला सुद्धा चकवले, पंचांकडे कडाक्ष टाकला होता त्याने, मात्र असं काही घडलं नाही. मग अगदी आपल्या गोलंदाजीने प्रभावित करत असताना निलजे टीमचा हा गोलंदाज जिथे मात्र एक झेल जरी सुटला तरी मात्र आपण गोलंदाजीमध्ये वापसी करू शकतोय हे दाखवून देणारी गोलंदाजी आपल्याला करणची पाहायला मिळते. आणि इथे मात्र वर्चस्व राखत असताना स्लॉग ओव्हरमध्ये शेवटच्या षटकामध्ये 4 बॉलमध्ये फक्त 1च धाव दिली आहे आणि 1 विकेट मिळवली आहे. पुढील 2 बॉल अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या रोखली आहे ती मात्र 53 धावसंख्येवरती. पुढचा बॉल असेल करणचा. या बॉलवरती आपण पाहू शकाल अगदी पंच सुद्धा वळले, तिथे मात्र वाईटचा इशारा करण्यासाठी वाईटची 1 धाव या ठिकाणी नोंदवली जाते. धावसंख्येमध्ये धावसंख्या नोंदवली ती मात्र 54 धावा. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिली 56 धावसंख्या झाली होती, ती लिलेया पार केली कानपुले टीमने आणि त्यानंतर मात्र निलजे विपक्ष भिंगर या टीममध्ये बलाढ्य संघ आहेत दोन्ही आपल्या आपल्या विभागामध्ये. आणि जर या ठिकाणी आपण पाहतोय ही मॅच सुद्धा शेवटच्या शतकामध्ये रंगेल ही मात्र या ठिकाणी तील मात्र शंका नसणार आहे. 54 धावा धावफलकावरती, शेवटचे 2 बॉल शिल्लक. करणचा पुढचा बॉल जागेवरून खेळलाय,
गेला की नाही आणि जरूर गेला, सीमा पार कॅच घेण्याचा प्रयत्न केला, खालून पडलेला चेंडू पकडला मला वाटतं आणि उड्या मारतोय हा छोट्या आपला प्रेक्षक पाहतोय, पकडली वाटतं, कारण छोट्या प्रेक्षकांना खऱ्या अर्थाने 350 रुपये देण्यात येतील. पहा मोठ्या प्रेक्षकांना 700 आहेत, तुम्हाला 350 मिळतील, याची नोंद घ्या. हा दोघांना देऊ आपण, कारण जरूर रिले कॅच पकडलाय, एकाने पकडला होता जो सुटल्यानंतर दुसऱ्याने पकडलाय. आणि पुढच्या बॉल वरती पहा प्रेक्षकांनी धावण्याची गरज नव्हती, दुसरा झेल आला होता आपल्याकडे आणि ठोकला स्टेट डावचा हा साहिल मिसालने षटकार आणि धावसंख्या नेऊन ठेवली तब्बल 66 या धावसंख्येवरती. लगातार 2 षटकार ठोकत आपण पाहतोय कुणाल इलेव्हन सिद्धीवर भिंगार टीमची धावसंख्या झाली आहे ती मात्र 66 धावा. कमलाकरजी पाटील साहेब खारीगाव येथे उपस्थित मान्यवर आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. या सन्मान करूयात आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर हिरेजीभाई पटेल जे लिवली लाईफ स्पेच आहेत आणि त्याच्यानंतर रमेशभाई पटेल द बेडर अँड डेव्हलपमेंट यांच्या माध्यमातून तुम्ही पाहताय 50,000 रुपये सेकंड प्राइज मिळाला आहे. तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. आपका स्वागत करते हम. 50 रुपए का डोनेशन इनके तरफ से रमेश भाई पटेल और हिरजी भाई पटेल इनके तरफ से आपका तेज से स्वागत. सन्मान करतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती मान्यवरांच्या शुभ हस्ते कैलासदादा घरत आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहताय विलासदादा घरत यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती. सन्मान मुख्य व्यासपीठावरती मायेची शाल पुष्पगुच्छ प्रेमाचं प्रतीक आपण इथे आला त्या स्पर्धेत आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करूया. स्वर्गीय नाना शेटकर स्मृती चषक 2024 मध्ये धीरजभाई आडे साहेब यांचा देखील सन्मान आपण करू. धीरज आडे साहेब यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. या सन्मान करू आपण गिरीधर पाटील जे निलजज आहेत. या गिरीधर पाटील निलजे यांना देखील आपण सन्मानित करूयात. या गिरीधर पाटील यांना सन्मानित करू. या विलासदादा तुमच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूयात. या कैलासदादा घरे त्यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करू. खूप मेहनत कैलासदादा देखील या स्पर्धेमध्ये घेतली आहे. प्रशांतचे वडील आहेत खऱ्या अर्थानं आणि त्यांच्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान करतोय. गिरीधर पाटील क्रिकेटला दैवता मानणार हे व्यक्तिमत्व तुम्ही इथे आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. मायची शाल पुष्पगुच्छ प्रेमाचं प्रतीक आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. या बबनजी रसाळ साहेबांना देखील आपण सन्मानित करू. या बबनजी रसाळ निलजे यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती. धीरज आडे साहेब यांना देखील आपण सन्मानित करणार. धीरजजी आडे साहेबांचा देखील आपण सन्मान करूयात. धीरज आडे साहेबांना देखील आपण सन्मानित करणार आहोत.
या धीरजजी आडे साहेबांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. साहेब आपण इथे उपस्थित आहात त्याबद्दल तुमचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करू. या स्पर्धेच्या माध्यमातून मायेची शाल पुष्पगुच्छ प्रेमाचं प्रतीक तुमचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. त्याच्यानंतर सन्मान करूयात रोहित म्हात्रे जी देसाईच्यात. रोहित म्हात्रे तर असतील तर या तुम्हाला देखील आम्ही सन्मानित करणार आहोत. त्याच्यानंतर सन्मान करू विलास पाटील जे निलजाचे आहेत. विलास पाटील यांचा देखील सन्मान पार करणार आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावरती. त्याच्यानंतर सन्मान करूयात आपण विकी पवार जर निलजा तर विकी पवार यांना देखील सन्मानित करू. विकी पवार निलजे विकी पवार निलजे यांचा देखील आपण सन्मान करू आमच्या मुख्य व्यासपीठावरती. कलादादा गरज यांच्या शुभ हस्ते आपण विकी या विकीजी याचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. आणि मायेची शाल पुष्पगुच्छ चला गेम ऑन आणि लगेच जाऊयात मॅच कडे आणि ऐकूया खेळाच्या उत्तरार्धामध्ये आवाज प्रवीजी दुगाडे सरांचा मायक्रोफोन वरती. थँक्यू शुक्रिया सौरभ. तो तमाम दर्शकों का मैं स्वागत करना चाहूँगा स्वर्गीय नाना शेठ घरत स्मृति ट्रॉफी 2024 ऑर्गेनाइज बाय सृष्टि 11 पापड़ी चपाड़ा, जहां पर आज के दिन का दूसरा मैच चल रहा है. दूसरे मैच का दूसरा सत्र. हमारे मेहमान कमलाकर शेठ पाटिल खारेगांव, इनसे मैं गुजारिश करना चाहूँगा तो मंगल मूर्ति बिल्डर्स एंड डेवलपर्स के हमारे कमलाकर शेठ पाटिल, इनकी तरफ से 1 लाख रुपए का डोनेशन इस प्रतियोगिता के लिए आ चुका है. लेकिन स्पिन के जादूगर रघु परदेशी को पहला आसमान, उसके बाद बाउंड्री नजर आती हुई बल्लेबाज नितेश पवार द्वारा. पवार का पावर पाटिल, नितेश पाटिल द्वारा हमें ये नजर आया. निर्जेज अनुमान एक्शन पे रिएक्शन हो रहा है. जैसा वार वैसा पलटवार हो रहा है और वैसा होना भी जरूरी है. और ये देखिए एक और मिड विकेट बाउंड्री के बाहर. बच्चों में मानो रेस लग चुकी है आईवा कैच लेने के लिए. ये 6 रनों का इशारा जावेद फरीद सर द्वारा. रघु परदेशी जादुई स्पिन गेंदबाज, वेल एक्सपीरियंस खिलाड़ी, लेकिन इस वक्त कुणाल 11 सिद्धि विनायक भिंगारी के लिए महंगे साबित हो रहे हैं. टीम का टोटल पहले सत्र में 66 था. कुणाल 11 सिद्धि विनायक भिंगारी का 67 रनों की जरूरत थी. उस जरूरत को पूरा करने के लिए नीतीश पाटिल की अच्छी शुरुआत. रन बन चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर 16 रन. याल के हाथों से इस गेंद को खेला. 1 रन जरूर मिला. 17 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है. अरे सही कैच लिया भाई, लाइव पे नजर आ रहा है. थोड़ा रुको, यहाँ पर किसी के ऊपर भी अन्याय नहीं होगा. स्वर्गीय नाना शेठ घरत स्मृति ट्रॉफी में वेन्यू है पापड़ी कपाड़ा, ऑर्गेनाइज बाय सृष्टि 11. 17 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है. इस ओवर की अभी भी 1 गेंद शेष. शुरुआत अच्छी हुई है. 67 का पीछा करते हुए 50 की दूरी तय करनी है. गेंदें बची है 25. 12 की औसत से इन रनों को बनाना है आगे जाके. 5 ओवर का ये मैच. इसके बाद विनर वर्सेस विनर. बैकफुट पे जाके इस गेंद को खेलने की कोशिश की थी. 24 गेंदें और 50 रनों की जरूरत. रघु परदेशी के खिलाफ क्या आक्रमण किया दाएं हाथ के बल्लेबाज नीतीश पाटिल ने, जिनकी वजह से 17 रनों की एक अच्छी शुरुआत मिली है जो हनुमान निर्जय टीम को. 67 का पीछा करते हुए 24 गेंदें, अब 50 रनों की जरूरत. एक खूबसूरत क्रिकेट का माहौल तैयार किया जा चुका है सृष्टि 11 द्वारा ऑर्गेनाइज स्वर्गीय नाना शेठ घरत स्मृति ट्रॉफी में. कई लोगों ने कई अच्छे डोनेशन दिए. किसी ने नंबर 2 का खिताब दिया,
किसी ने नंबर 1 का खिताब दिया। AR कंस्ट्रक्शन मुराद साहिब जिनकी तरफ से 1 लाख, मुरास्कर साहब इनकी तरफ से 1 लाख रुपए का डोनेशन। MG का फैशन है का, ओ MG फैशन है का, MG फैशन हब केशव घरत इनकी तरफ से 1 लाख रुपए का डोनेशन। कमलाकर पाटिल और सचिन मात्रे खारेगांव मंगल मूर्ति बिल्डर्स एंड डेवलपर्स इनकी तरफ से 1 लाख रुपए का डोनेशन। जीतू भाई रावलानी पैराडाइज ग्रुप इनकी तरफ से 1 लाख रुपए का डोनेशन। मेहुल शाह सौभाग्य एंटरप्राइजेस इनकी तरफ से 1 लाख रुपए का डोनेशन। हीरजी भाई पटेल लिवली लाइफ स्पेस इनकी तरफ से 50,000 का डोनेशन। शमशुद्दीन पटेल SM हाईटेक इनकी तरफ से भी 50,000 का डोनेशन। तो कई लोगों ने डोनेशन दिया है, हम धीरे धीरे उनकी बारे में बात जरूर करेंगे। सौरभ निवेद आपण आईवा गेज बघा, छोटे मुलं क्रिकेट वरती प्रेम करतात आणि 700 रुपये आणि त्याच्यानंतर आपण बघा याच्या हातातून जेल सोडला, या छोट्या मुलानं पकडला 700 रुपयाचं कॅश प्राइज आणि त्याच्यानंतर आपण टी शर्ट देणार आहोत भवानी ज्वेलर्सच्या माध्यमातून लगेचच तुम्ही पाहता। आणि हे कॅश प्राइज हे टेलिव्हिजन वरती तुम्ही पाहता, हे तर उगवती पिढी आपली, खूप शुभेच्छा आपको, बहुत शुभेच्छा। तो 67 रनों का पीछा करते हुए नीतीश पाटिल द्वारा ये 6 रन आ चुके हैं। सौरभ ये इनाम आप इस ओवर के बाद भी दे सकते थे, ये जो आईवा कैच वाला इनाम था इस ओवर के बाद भी दे सकते थे, क्योंकि मैच काफी क्रूशियल मोमेंट पर है। नीतीश पाटिल काफी आक्रामक खेल रहे हैं। इससे पहली वाली गेंद पर उन्होंने छक्का लगाया था, लगातार दूसरा छक्का लगाया गेंदबाज कुणाल नाइक के ऊपर। बनवेल की खुशबू जिसे माना जाता है, नीतीश पाटिल स्वर्गीय रतन बुआ स्मृति ट्रॉफी में जिन्होंने प्लेयर ऑफ द टूर्नामेंट की कार जीती थी, सबसे बड़ी उपलब्धि उनके जीवन की, और इस वक्त वो काफी अच्छा खेल रहे हैं जय हनुमान निर्जय के लिए। 67 रनों का पीछा करते हुए पहले उन्होंने रघु परदेशी, नहीं ये कैच नहीं हो सकता, मंडप से लगकर गेंद हाथ में, ये नहीं, वो रिले कैच है, दोनों को इनाम दीजिए। वो 2 इंसानों को फिर आपको इनाम देना पड़ेगा, एक छोड़ने वाले को और एक लेने वाले को। चलिए हम बातचीत करेंगे ड्रिंक्स के दौरान जिन जिन लोगों ने हमें डोनेशन दिया है। जरूर मैच की तरफ भी जाना जरूरी है, 67 का पीछा करना है। कुणाल नाइक की इस गेंद को जबरदस्त बल्लेबाजी करते हुए यहाँ पर नीतीश पाटिल। 67 रनों का पीछा किस तरह से करना चाहिए इसका जीता जागता उदाहरण। रन संख्या पहुंच चुकी है 30 पर, 37 रनों की अभी भी दूरी है। दूसरा ओवर चल रहा है। मेन स्ट्राइकर बॉलर कुणाल 11 सिद्धिविनायक भिंगारी के रघु परदेशी के ऊपर ही आक्रमण किया है नीतीश पाटिल ने, लेकिन बाएं हाथ के बल्लेबाज थोड़े खामोश हैं। विशाल पवार थोड़े से खामोश हैं, लेकिन उनका बल्ला भी अगर चले तो जय हनुमान निर्जय टीम इस मैच में उन्हें जीतने से कोई नहीं रोक सकता। और जो मैंने कहा था वैसा ही हो रहा है, गेंद जा रही है डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। आड़े बल्ले से खेला गया ये स्ट्रोक, 4 रन। साल नाम रहने के लिए 100 साल की जिंदगानी जरूरी नहीं होती। एक दिन ऐसा काम करो ताकि आपका नाम 100 सालों तक जिंदा रहे, जिसका जीता जागता उदाहरण 1630 1680 50 साल की आयु छत्रपति शिवाजी महाराज किया स्वराज्य का निर्माण, और आज 450 साल भी लिया जाता है जिनका अदब से नाम ये कैच छोड़ा गया। कैचेस विन द मैचेस कहा जाता है क्रिकेट में, पकड़ोगे कैच तो बोलोगे झकास कहा जाता है इस क्रिकेट में। और उस क्रिकेट में जहां पर विकेट्स की ज़रूरत थी वहां पर इस कैच को छोड़ा गया, लेकिन कई डोनर्स जिनके नाम लेना ज़रूरी है, जिनकी वजह से ये खूबसूरत कारवां आगे जा रहा है। मेहुल शाह सौभाग्य एंटरप्राइजेस जिनकी बदौलत 1 लाख रुपए का डोनेशन मिला है। हीरजी भाई पटेल लिवली लाइफ
स्पेस इनकी तरफ से 50,000 रुपए का डोनेशन। शमशुद्दीन पटेल SM हाईटेक इनकी तरफ से 50,000। नितेश पाटिल घोट इनकी तरफ से 25,000। सचिन पाटिल अकुरले इनकी तरफ से 10,000 का डोनेशन। यहाँ पर नागड़ू नागेंद्र पांडे शर्मा बिल्डर्स इनकी तरफ से 16,000। चलिए मैच की तरफ भी हमें जाना जरूरी है। ओवर नंबर दूसरा खत्म हो चुका है। नए गेंदबाज आशीष परदेशी तीसरे गेंदबाज का इस्तेमाल किया जा चुका है। थोड़ी सी संकट में जरूर है 66 रन बनाने के बावजूद भी कुणाल 11 सिद्धिविनायक भिंगारी, क्योंकि शुरुआती 2 ओवर में रन आ चुके हैं 35। 18 गेंदों में 32 रनों की जरूरत। जिन्होंने 4 व्हीलर कार जीती थी स्वर्गीय रतन बुआ पाटिल स्मृति ट्रॉफी में, वो नॉन स्ट्राइकर एंड पर है। जिस बाएं हाथ का बल्ला चल रहा था वो अब स्ट्राइकर एंड पे है विशाल पवार। लेकिन शुरुआत अच्छी की थी बल्लेबाज नितेश पाटिल ने। राइट आर्म राउंड द विकेट, क्रॉस बैटेड शॉट, गेंद हवा में, क्या होने की संभावना। और ये पहली सफलता मिली कुणाल 11 सिद्धिविनायक भिंगारी को। दर्पण मड़वी ने मिड विकेट के ऊपर एक आसान सा कैच लिया और ये झटका मिला जर्मन नीलजे टीम को 67 का पीछा करते हुए पहला। पस्तीस. अनेक लोकांना नेहमी पडलेला प्रश्न असतो धावा किती झाल्या. एक क्रिकेट वेळा मॅच बघता बघता मेला, सरणावर गेला, उठून म्हणाला स्कोर काय झाला. तो टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर 35. 17 गेंदे और 32 रनों की जरूरत. क्रिकेट है, अनिश्चितताओं का खेल है. द चांस ऑफ ग्लोरियस अनसर्टनसी जिस खेल को कहा जाता है. बैकफुट पे जाके इस गेंद को खेला है नए बल्लेबाज सचिन पाटिल ने और गेंद को भेजा कवर और पॉइंट के बीच में से. कवर पॉइंट बाउंड्री के बाहर. 4 रन. और ये जबरदस्त स्ट्रोक है ना. नंबर 3 के बल्लेबाज की पोजीशन ये होती है कि टीम का विकेट अगर जल्दी गिर जाए तो विकेट को रोक के रखा जाए, और अगर ये टेनिस का फॉर्मेट हो तो विकेट भी रोकना ज़रूरी है और आर पार की लड़ाई भी लड़ना ज़रूरी है. और वो लड़ाई लड़ रहे हैं बल्लेबाज सचिन पाटिल इन नंबर 3 की पोजीशन पर. एक और नंबर आया उनके बल्ले से 6. अब बची हुई 15 गेंदे और 22 रनों की ज़रूरत. यावेळी देखील खुला लेनचा चेंडू, यावेळी देखील बॉल हवाई सफर वाकडे तिकडे बाबळीचा हिरवा हिरवा. क्या डीजे मास्टर के पास भी धुन है लाजवाब. कई कमेंटेटर्स. ये जावेद फरीद सर की उंगली उठी, बिल्कुल प्लम पाए गए, विकेट के सामने पाए गए. और जावेद फरीद की एक बार उंगली उठी LBW के लिए तो उसके ऊपर संदेह नहीं किया जाता, क्योंकि ढेर सारे सालों का एक्सपीरियंस है. डीजे
स्टेज पे आना है, लेकिन सीधे बल्ले से इस गेंद को खेला, एक्स्ट्रा कवर और लॉन्ग ऑफ की तरफ इस गेंद को खेलते हुए ड्राइव किया नए बल्लेबाज दिशांक ने। एक रन जरूर मिला। मैच कांटे की टक्कर होगी, इसमें कोई दो राय नहीं है, इसमें कोई संदेह नहीं है। शरीर के रोंगटे खड़ा कर देने वाला ये मैच होगा। दोनों तरफ अच्छी गेंदबाजी है, दोनों तरफ अच्छी बल्लेबाजी है। एक ने 66 बनाए तो दूसरी तरफ 67 रन। ड्रिंक्स ट्रॉली मैदान पे जा रही है, तो हम क्यों ना डोनर्स के नाम वाले तर सन्माननीय आमचे पाहुणे कमलाकर पाटील आणि खारेगाव मंगलमूर्ती बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्याकडून तब्बल 1 लाखाचं डोनेशन या स्पर्धेला मिळालंय। त्यांचा सन्मान या व्यासपीठावर केला जातोय। मी सन्माननीय आमचे या स्पर्धेचे मुख्य आयोजक विलास घरत साहेब यांना विनंती करतोय की सन्माननीय कमलाकर पाटील साहेब खारेगाव मंगलमूर्ती बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जावं, त्यांचा उचित सन्मान या व्यासपीठावर केला जावा। त्याचबरोबर 15,000चं डोनेशन आपल्याला डेडराणी बिल्डर्स यांच्याकडून मिळतोय। त्याचबरोबर किरवलीचे नारायण शेठ ग्रुप यांच्याकडून 10,000, कमलाकर पाटील मुरबी यांच्याकडून 5,000, दिलीप पाटील पापडीचा पाडा यांच्याकडून 5,000, नामदेव पाटील उलवे यांच्याकडूनही आपल्याला 5,000चं पारितोषिक। त्याचबरोबर दिलीप पाटील कामोडे बरोबर ना यांच्याकडून 5,000चं डोनेशन। त्याचबरोबर सन्माननीय भरत म्हात्रे कामोठे यांच्याकडून आपल्याला 5,000चं डोनेशन आलंय। स्पर्धा अतिशय उत्तम आहे। उद्या संपूर्ण प्रेक्षकांना जेवणाची मेजवानी दिली जाणार आहे। सन्माननीय नगरसेवक दिवा सुधीरजी भगत साहेब यांचं इथे आगमन झालंय। मी स्वागत करत आहे, त्यांचं मनापासून आपण या व्यासपीठावर स्वागत करूया। थोड्याच वेळात त्यांचाही उचित सन्मान या व्यासपीठावर केला जाईल। तर आपण मॅचकडे वळतोय। शेवटचे 12 चेंडू अजूनही शिल्लक आहेत, 20 धावांची गरज है। तो एंड बदला रघु परदेशी ने, लेकिन अपना अप्रोच नहीं बदला। बल्लेबाज नितेश पाटिल ने जिस अप्रोच के साथ वो खेल रहे थे रघु परदेशी के खिलाफ पहले ओवर में, एंड बदला। सामने वाले छोर से उन्होंने गेंदबाजी की थी। अब कमेंट्री बॉक्स के दाएं से बाएं से वो गेंदबाजी हो रही है, बाएं एंड से। और एंड बदलने के बावजूद भी जो अप्रोच था वो नहीं बदला। छक्का आया। 12 गेंदे 20 का समीकरण था। अब 11 गेंदे 14 रनों की जरूरत। डीजे बोलते हैं जय श्री राम। रामायण आपने पढ़ा होगा, मैंने भी पढ़ा है, सभी लोगों ने रामायण पढ़ा है। रामायण में राम और रावण की तुलना की जाती है, लेकिन रावण की सोच गलत थी और प्रभु राम की सोच सही थी, इसीलिए उन्हें प्रभु का दर्जा मिला। और रावण की गलत सोच के कारण उन्हें आज भी दशहरे में जलाया जाता है। एक अच्छी गेंद के साथ रघु परदेशी ने वापसी की। बची हुई 10 गेंदें और 14 रनों की जरूरत। कंपलसरी चेसिंग, रिवर्स दागने की कोशिश। छक्का खाने के बाद रघु परदेशी ने अपने एक्सपीरियंस का इस्तेमाल देते हुए अगली 2 डॉट गेंदें डाली। उस छक्के का महत्व कम करने वाली 13 गेंदों में 37 रनों की शानदार पारी, लेकिन यह विकेट मिल सकता है, गोल्डन विकेट। रघु परदेशी ने भले ही पहली गेंद पर छक्का खाया हो, लेकिन उसके बाद जो 3 गेंदें की उसमें एक विकेट निकाला। 37 रनों की पारी खेलने वाले नितेश पाटिल को वापस पवेलियन भेजा और अपनी कुणाल 11 सिद्धिविनायक भिंगारी टीम को इस मैच में वापस लेकर आए। 8 गेंदें, अब 14 रनों की जरूरत। डीजे
डीजे मास्टर है तो मजेदार। सैंडी के बाद उनका नंबर आएगा। ऐसा नहीं है, हर जगह हर एक की काबिलियत अलग होती है। मैं नंबर 1 नंबर 2 पे विश्वास नहीं रखता, मैं हर एक की काबिलियत पर भरोसा रखता हूँ। यहाँ पर कोई भी कभी भी छा सकता है, छोटा बच्चा भी हमको अक्ल सिखा सकता है। क्योंकि एक बार एक लेदर की टूर्नामेंट में मैंने गलती से वर्चेस कहा था, तो चौथी कक्षा में जो बच्चा पढ़ता था उन्होंने कहा ये वर्चेस क्या है, वर्सेस बोलना चाहिए था आपको। तो अच्छी तरीके से मुझे याद है कि कब क्या हो पता भी नहीं चलता। 7 गेंदों में 14 रनों की जरूरत। रघु परदेशी ने छक्का खाने के बाद क्या वापसी की है, 4 गेंदें लगातार डॉट और उनमें एक विकेट निकाला बल्लेबाज नितेश पाटिल का। और इसीलिए मैंने कहा कि यह मुकाबला कांटे की टक्कर वाला होगा। जो एंड बदला रघु परदेशी ने, उसका फायदा हुआ। ये नहीं, ये स्टंप पे मारना चाहिए था, स्ट्राइकर एंड के स्टंप पे मारना चाहिए था ताकि 1 रन बचाया जा सकता था। यहाँ पे आपको विकेट तो मिला, विकेट भी मिल सकता था और 1 रन बचाया जा सकता था। 6 में 14 का समीकरण हो सकता था, जो अब 6 में 13 का हो चुका है। कंपलसरी ड्रेसिंग और कंपलसरी चेसिंग इस प्रतियोगिता का नियम। मैं सिद्धिविनायक भिंगारी कुणाल 11 से गुजारिश करना चाहूँगा कि ज़्यादा समय ना ले आप। आखिरी ओवर है। कानपुरी टीम के कप्तान को मैं इस मंच पे बुलाना चाहूँगा क्योंकि ये आखिरी ओवर है इस मैच का। विनर वर्सेस विनर अगला मैच होगा। संतोष गरत और सौरभ पाटिल हमारे साथ साथ ही कमेंटेटर्स की भूमिका निभा रहे हैं। सन्माननीय आमचे पाहुणे भरत म्हात्रे कामोठे ज्यांनी या स्पर्धेला 5,000चं डोनेशन दिलंय, त्यांचं इथे आगमन झालंय। मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं। चला फील्डिंग लावा, वेळ जास्त वाया घालू नका। थोड़ा आज हम लेट चल रहे हैं। सुबह 9:30 बजे जो गेंद गिरती थी वो ना गिरने की वजह से आधा घंटा हम लेट जा रहे हैं। लेकिन एक आध मैच अगर एक तरफा हो तो आधा घंटा कवर भी हो सकता है। क्यों सौरभ? सौरभ के पास भी काफ़ी बड़ी बड़ी टूर्नामेंट्स का एक्सपीरियंस है। काफ़ी कम उम्र में उन्होंने काफ़ी शोहरत हासिल की है। इस टूर्नामेंट को शुरू से वो कैरी ऑन कर रहे हैं। आमचे सन्माननीय मुरबीचे पाहुणे शरदजी करावकर साहेब यांचं इथं आगमन झालंय, त्यांचंही आपण मनापासून स्वागत करूया। तो मैच की तरफ हम चलेंगे जहां पर टोटल आ चुका है 6 गेंदे और 13 रनों की जरूरत। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, 1 रन जरूर मिला। निर्जय टीम जो ऐसा लग रहा था 1 साइडेड जीतेगी। रघु परदेशी जब आए ओवर नंबर 4 करने के लिए, पहली गेंद पर छक्का आया तो ऐसा लगा मैच खुल चुका है निर्जय टीम के लिए। लेकिन उसके बाद रघु परदेशी ने बची हुई 5 गेंदों में महज 1 ही रन दिया। लेकिन ये क्या शॉट खेला है, जबरदस्त। दिशांक ने छुपा रुस्तम निकला ये तो। जनवाद निर्जय की तरफ से 2 गेंदों में 7 रन आ चुके हैं। 4 गेंदें 6 की जरूरत। शिवाजी महाराज आधी लगीन कोंडाळ्याचं मग माझ्या रायबाचं असं म्हणणारा तानाजी यांच्याकडे होता सौरभ। महाराज जोपर्यंत तुम्ही गडावर पोहोचत नाही तोपर्यंत बाजी हा खिंड लढवतच राहणार असा बाजी यांच्याकडे होता। आता निळजेचा हा बाजी 4 चेंडू 6ची खिंड लढवणार की त्या 4 चेंडूमध्ये 6 धावा वाचून हा कुणाल 11 सिद्धिविनायक भिंगारीचा बाजी मात्र ही बाजी मारणार। तो काफ़ी अच्छा नीचे रही थी गेंद लेकिन उसे निकाला खोद के। 1 रन तो ज़रूर मिला। दूसरा रन चुराने की कोशिश। 4 में 6 की ज़रूरत थी, अब 3 में 4 की ज़रूरत। कंपलसरी चेसिंग है, बार बार मैं कह रहा हूँ ये आपको 4 रन बनाने ही होंगे बैटिंग करने वाली टीम जनुमान निर्जय टीम को। कंपलसरी ड्रेसिंग और कंपलसरी चेसिंग इस प्रतियोगिता का नियम है। दिल की धड़कनें बोल रही है धक 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 दोनों तरफ की।
कौन जीतेगा ये पता नहीं है। क्रिकेट है अनिश्चितताओं का खेल है। द चांस ऑफ ग्लोरियस अनसर्टन से 1 रन तो जरूर मिलेगा। 3 में 4 की जरूरत थी, अब 2 में 3 की जरूरत। कल इसी गेंदबाज ने आखिरी गेंद डॉट डाली थी। क्या मैच हुआ था फणस डोंगरी बनाम सिद्धिविनायक भिंगारी के बीच किंजल ट्रॉफी में। 3 गेंदों में 4 ही रन चाहिए थे और वहां पर इन्होंने एक को रन आउट होने पे मजबूर किया और आखिरी गेंद क्या घुमाव दिया था और स्टेटमेंट में कहा था ये गॉड गिफ्ट था मेरे लिए। लेकिन ये ऊंचा शॉट और ये मैच खत्म कर देने वाला शॉट लगाया बल्लेबाज केतन पाटिल ने और इसी के साथ इस मैच को जीता जय हनुमान निर्जय टीम ने। लेकिन हम टॉस की तरफ जाने से पहले आपण स्वागत सोहळ्याकडे वळतोय। सन्माननीय आमचे पाहुणे सुधीर भगत साहेब, नगरसेवक दिवा, ठाणे महानगरपालिका, नगरसेवक ठाणे महानगरपालिका ठाणे मुंब्रा, तर त्यांचं आपण स्वागत करूया। सन्माननीय सुधीर भगत साहेब नगरसेवक आहेत म्हणजे जनतेची सेवा करतायत, मग ते ठाण्याचे असो, मुंब्र्याचे असो, कळव्याचे असो की नवी मुंबईचे असो, समाजाची सेवा करतायत म्हणून ते नगरसेवक आहेत। सुधीर भगत साहेब यांचं स्वागत। मी निळजे संघाचा कर्णधार आणि त्याचबरोबर कानपोली संघाच्या कर्णधाराला टॉससाठी आमंत्रित करतोय आणि सामनावीर नितेश पाटील